तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी पाली सुगंधावली यामध्ये इत्थी पंडिता होती या 6व्या धड्याचा अभ्यास करणार आहोत. हा 6वा धडा बद्धा कुंडलकेसा या थेअरीबद्दल आहे. भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की एतदग्गं भिक्खवे मम साविकानं भिक्खुनीनं क्षिप्पभिज्ञानं यदिदं बद्धा कुंडलकेसा. म्हणजेच बद्धा कुंडलकेसा सर्व भिक्खूंमध्ये अग्रसाविका आहे असे उद्गार बुद्धांनी तिच्याबद्दल काढले. तसेच स्त्रीसुद्धा हुशार असते असे तिच्या वयाच्या 16-17व्या वर्षी ठीक वागण्याकडे बघून लक्षात येते. ते या पाठात सांगण्यात आलेलं आहे, या धड्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. स्टोरी अशी आहे की थोडी अठ्ठकथा जी बघायला लागेल. आपली बद्धा कुंडलकेसा ही जी अठ्ठकथा आहे, थेरीगाथा अठ्ठकथामध्ये पंचक निपातूमध्ये ही तुम्हाला बद्धा कुंडलकेसाची माहिती भेटेल. पहिलं तर आपण स्टोरी पाहूया कसं काय या स्टोरीचं मागचं कारण काय आहे ते. ह्या पुस्तकामध्ये थोडाफार बदल करून म्हणजे संपूर्ण अठ्ठकथा न देता विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित जेवढं आहे तेवढं त्यांनी दिलेलं आहे. तर आपण स्टोरी अशी आहे की बद्धा नावाची एक तरुणी वयाच्या 16-17व्या वर्षी ती एका मोठ्या श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आली होती. लाडामध्ये वाढलेली होती. आईवडिलांची ती लाडकी होती. तिचा प्रत्येक शब्द पूर्ण होत होता. म्हणजे वडिलांकडे तिने जर कुठला हट्ट केला की मला हे हवं तर वडील तिला ते पूर्ण करून देत होते. अशा प्रकारची माहिती आपल्याला या अठ्ठकथेमध्ये भेटते. सेम स्टोरी अशी आहे, त्याच्यामध्ये पॅरल दुसरी स्टोरी आहे की त्या राज्यामध्ये एक पुरोहिताचा मुलगा, त्याचं नाव आहे संतू. ह्याच्याबद्दल अशा प्रकारचं एक भविष्यवाणी केली होती की हा जन्मतात म्हणजे तो जन्मतात चोर म्हणून जन्माला आला. तो हळूहळू छोट्या त्या चोऱ्या करून तो खूप मोठे चोरी करायला लागला पुढे जाऊन. पण पुरोहिताचा मुलगा असल्यामुळे आणि राजाचा तो खास असल्यामुळे त्या पुरोहिताच्या मुलावर एवढी ॲक्शन घेतली जात नव्हती. पण काही करता तिकडची जनभावना उद्रेक झाली. त्यांनी राजांना कंप्लेंट करायला सुरुवात केली की राजा अशा प्रकारे आपल्या नगरामध्ये चोऱ्या होतात आहे आणि त्याला कारण आहे संतोष आहे, ह्याला काहीतरी तुम्ही तजवीज करा. डायरेक्ट नाव घेत नाहीत पण तुम्ही चोरी करा, बघा कोण आहे का तो. राजाने त्यांच्या सैन्याला पाठवलं. सैन्याने त्याला पकडलं संतोषाला आणि त्याला घेऊन आले. आता त्यावेळची शिक्षा अशी होती की चोरी करणं किंवा त्याला दंड देत असतील किंवा काहीतरी दंड होता, पण ह्याला मारण्याची त्याला हुकूम राजाने दिला होता. तर अशावेळी जेव्हा संतोषाला ते राजदरबारातले सैनिक घेऊन जात असतात मारण्यासाठी, त्याचवेळी ही 16-17व्या वयाची असणारी बद्धा आपल्या बाल्कनीमध्ये म्हणजे महालाच्या बाल्कनीमध्ये उभी होती आणि तिने त्या संतुकाला पाहिलं आणि त्या संतुकाला पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमामध्ये पडली. आणि तिने असा विचार केला की जर माझं ह्याच्याशिवाय लग्न झालं नाही किंवा हा मला भेटला नाही तर मी जगू शकत नाही. पुढे जाऊन ती घरामध्ये जाऊन रडते आणि हे शब्द तुझे म्हणजे ही वार्ता तिच्या वडिलांना समजते. ते वडील पण मोठे श्रीमंत असल्यामुळे राजदरबारामध्ये जी ओळख होती. त्याने आधी विचारलं बद्ध्याला काय झालं, कसं झालं. त्यांची ओळख होती मोठी आणि मग त्यांनी जाऊन आधी बद्ध्याला विचारलं, बाबा काय झालं तुझं बाळा. तर बद्ध्याने सांगितलं असं तो त्याला सैनिक मारण्यासाठी घेऊन जात आहेत. त्या मुलावरती माझं प्रेम जडलं आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. वडील तिला आधी समजावतात पण समजण्याच्या पलीकडे जाऊन म्हणून ते वडील जाऊन त्या अधिकाऱ्यांना थोडीफार लाच देतात आणि त्या संतुकाला घरी घेऊन येतात. घेऊन येतात मग त्यांना त्याच्याशी चांगला लग्न लावून देतात. संसार काही दिवस चालतो. पण हा मुळातच स्वभाव होता त्याचा चोर स्वभाव असल्यामुळे एवढं वैभव जवळ असलं तरी त्याच्या मनातला ते चोरभाव जात नाही. मग तो विचार करतो की ह्या बद्ध्याला मी कशा प्रकारे तिच्या सोनं नाणं घेऊन इथून निघून जाईल म्हणून. सुरुवातीला 1-2 दिवस तो म्हणजे लग्न झाल्यानंतर काही दिवस तो नाटक करतो, चांगल्या प्रेमाने राहण्याचा नाटक करतो. पण मूळ स्वभाव असल्यामुळे तो पुन्हा निघून तिथे एक दिवस तो त्या बद्ध्यापासून दूर राहतो, अबोला धरतो
भद्देला वाटलं काहीतरी माझं चुकलं आहे, म्हणून ती विचारते त्याला की माझं काय चुकलं, मला तुम्ही सांगा, तुम्ही असे दूर का आहात. तर तो संतोष तिला खोटं सांगतो की जेव्हा मला सैनिक मारण्यासाठी घेऊन जातो त्या टेकडीजवळ, तर टेकडीवरच्या ज्या मंदिर आहे त्या मंदिरातल्या देवतेला मी नवस केला होता की मला जर सुटका झाली तर मी तुझा नवस फेडेल म्हणून, बलिकर्म, त्या शब्द वापरले बलिकर्म, तर मी ते करेल म्हणून. आणि हेच सेम तुम्हाला सुजाता थेरी, म्हणजे सुजाता जी सेनानी गावाची मुलगी होती, भगवान बुद्धांच्या काळामध्ये पण सेम प्रकारचं बलिकर्म शब्द वापरले होते. म्हणजे ती पहिलं खीरदान झालं ते त्या ठिकाणी बलिकर्म शब्द वापरला, हा रेफरन्स लक्षात ठेवा. तर भद्दा बोलते एवढंच आहे ना, मग आपण ते करू ना आपण. पण तो सांगतो की बलिकर्म असं करायचं आहे की किंवा असं पूर्ण करायचं आहे, फेडायचं आहे की तुला संपूर्ण अंगावरती दागिने चढवावे लागतील आणि तसं माझ्यावर यावं लागेल. ते बोलतं ठीक आहे. मग ती संध्याकाळच्या वेळी आपला एक रथ तयार करते, रथामध्ये संपूर्ण आपल्या काही नातेवाईकांना घेऊन जाते, संपूर्ण परिधान करते अलंकार घालून आणि ती निघून जाते. हा विचार करतो जर एवढे जर नातेवाईक हिच्यासोबत असेल तर मी कशी चोरी करणार, मी कसं हिला मारणार, म्हणजे घेऊन जाणार. तो शांत राहतो. शांत राहिल्यानंतर काही टेकडीच्या कॉर्नर आल्यानंतर तो तिला सांगतो की बद्दे नवस आपल्या दोघांनाच पूर्ण करायचं, तर ह्या लोकांची काय गरज आहे, आणि इथेच ठेव, आपण जाऊयावरती. तोपर्यंत त्या बद्देला काही समजत नव्हतं, म्हणजे ती चाणाक्ष नव्हती एवढी त्यावेळी तरी. मग पुढे जाऊन ती बोलते ठीक आहे स्वामी, तुमच्या मनाप्रमाणे होईल, आणि ती त्यांना सर्व नातेवाईक खाली उभे करतात, हे दोघं वरती जातात. ह्या वरती जाण्याच्या दरम्यान पण तो जास्त त्याच्याशी बोलत नाही आहे. मग हळूहळू तिच्या मनामध्ये संशय निर्माण होतो त्या संतुकाबद्दल. हा मला वरती ते घेऊन जातो, मी हा संपूर्ण परिधान केलेलं आहे, माझे सगळे नातेवाईक खाली ठेवलेलं आहे, हा मुळातच चोर आहे, हा माझा काय माझ्या जीवाशी वाईट तर नाही करणार. अशा प्रकारचे नाना विचार तिच्या मनामध्ये सुरू होतात. हळूहळू ते टेकडीवरती पोहोचतात. टेकडीच्या बाजूला खाली एका साईडला दरी आहे. तो वरती जाऊन त्याबद्दल सांगतात की मला तुझ्यावर काय राहायचं नाही आहे, मला तुझे दागिने दे, मी निघून जातो. ते बोलतात अरे मी तुमचीच आहे, आपण सुखाने संसार करू, अशा प्रकारची त्यांची चर्चा होते. पण तो बोलतो मला काही करायचं नाही आहे. तो टेकडीच्या एका कोपऱ्याला उभे असतात आणि त्याच वेळी तिच्या मनात असा विचारतो की हा माझे दागिने घेऊन हा मला मारेल म्हणून, असं तिच्या मनामध्ये विचार येतो. आणि ती सडनली डायरेक्शन चेंज करते, त्या संतुकाला त्या टेकडीवरती, म्हणजे त्या टेकडीच्या कॉर्नरवरती टर्न करते आणि ती त्याला ढकलून देते. तो खाली पडतो, चेंदाविंदून मरून जातो. आता बद्धाच्या मनामध्ये असा विचार येतो की मी माझ्या आईवडिलांच्या मनाविरुद्ध ह्याच्याबरोबर ह्या चोरावर लग्न केलेलं आहे, त्यांना मी आता घरी जाऊन कुठल्या तोंड दाखवू, मी कुठल्या म्हणजे हे करू, सन्मानाने जाऊ शकत नाही. म्हणून ती आपले संपूर्ण दागिने हायतीत टाकते आणि टेकडीच्या दुसऱ्या बाजूने उतरून निघून जाते. मग तिकडे जाऊन ती निघंटनाथ यांच्याबरोबर त्यांच्या आश्रमात जाते, तिथे राहते, तिथे ती साधिका बनते. पण त्यांची एक पद्धत आहे की ती तुमचे जे केस आहेत, केसावर डोक्यावरचे, ते तुम्हाला हाताने काढावे लागतात. तर ते हाताने सगळं काढते, ते संपूर्ण पेन ती सहन करते. आणि काही काळानंतर मग ते केस पूर्ण येतात, ते कुरळे म्हणून येतात, म्हणून तिचं नाव पडलं भद्दा कुंडलकेसा. तर ही अशी भद्दा कुंडलकेसा थोडी नावं प्रावीण्य मिळवते, बुद्धीमध्ये ही करते. आणि हळूहळू ती एवढी सशक्त होते की प्रत्येक व्यक्तीला ती चॅलेंज करते की या आणि माझ्याबरोबर धम्मचर्चा करा, आणि स्वतःवर एक दंडुका वापरते. ती प्रत्येक कुठल्याही नगरामध्ये गेले की ती दंडुका ती थोपटते, काढते आणि बोलते की माझ्याबरोबर कोणीही धर्मचर्चा करण्यास तयार आहे, मी चॅलेंज करते. तर अशा प्रकारचे चॅलेंज करता ते एका गावी पोचते. त्या ठिकाणी सारीपुत्त बनते तिथे असतात. त्या सारीपुत्तांना ती चॅलेंज करते. सारीपुत्त बनते, तिला पहिलं नाकारतात, पण समहाऊ ते धम्मचर्चेला तयार होतात. आणि धम्मचर्चेमध्ये त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर भद्दा कुंडलकेसला जमलं नाही, आणि ती सारीपुत्तांना शरण येते, बुद्ध धम्म संघाला शरण येते. ती पुन्हा संघाची दीक्षा घेते, हळूहळू प्रावीण्य मिळवते आणि ती पंडित होते, म्हणजे इथ्थी पंडिता होते, म्हणजे स्त्री पंडित होते. म्हणजे तिचं
नाव खूप होतं, ती खूप अग्रस्थानीय होते, म्हणूनच शब्द वापरला एतदग्गं भिक्कवे मम साविकानं भिक्कुनिनं क्षिप्पभियानं यदिदं गद्दा भद्दा कुंडलकेसा, म्हणजे माझी भद्दा कुंडलकेसा सर्व भिक्खूंमध्ये अग्रसाविका आहे. अशा प्रकारचं हे छोटंसं बॅकग्राऊंड स्टोरी आहे ह्या स्टोरीची. आता या तुमच्या आपल्या ह्या पुस्तकामध्ये ही स्टोरी थोडी शॉर्टमध्ये दिलेली आहे, तर मग मुलांना अभ्यासापुरता आपण ती स्टोरी तेवढी आपण कवर करणार आहोत. तर काय लिहिलेलं आहे की ही करेक्टर तुम्हाला कुठे भेटलं, पुन्हा एकदा सांगतो. थेरिगाता अठ्ठगता पंचक निपातो 9 हे आहे भद्दा कुंडलकेसा थेरिगाथा वर्णनामध्ये तुम्हाला ही स्टोरी अठ्ठकथा पूर्णपणे मिळेल. आणि सेम थेरिगाथा त्याच्यामध्ये पंचक निपातामध्ये 9वी कथा भेटते सुत्तपिटकामध्ये. तर सुरुवात अशी आहे की भद्दा तिसा महत्ता परिवारेण वंडमान वय्यपत्था तस्मी एवं नगरे पुरोहितस्य पुत्तं संतुकं नाम चोर सहोगं गहित्वा राजानायं नगरगुत्तिकेन मारेतुम् आघातानं नीयमानं सिंहपज्जरेण ओलोकेन्ति दिस्वा पटिबद्धचित्ता भूत्वा सचेतं लभामि जीविष्यामि नो चे मरिष्यामीति शयने अधोमुखी निप्पजी. म्हणजे काय अर्थ होतं, भद्दा तिसा महत्ता परिवारेण वड्डमाना वयपत्ता तस्मी एवं नगरे पुरोहितस्य पुत्तं संतुकं नाम चोरं सहोगं गहित्वा राजानायं नगरगुत्तिकेन मारेतुम् आघातानं नीयमानं सिंहपज्जरेण ओलोकेन्ति दिस्वा पटिबद्धचित्ता भूत्वा सचेतं लभामि जीविष्यामि नो चे मरिष्यामीति शयने अधोमुखी निप्पजी. आता याचा अर्थ काय होतो, भद्दा तिसा मोठ्या कुटुंबातून येणारी वयात आलेली असून त्याच शहरात पुरोहिताचा मुलगा संतू नावाचा चोर शहराच्या रक्षकांसह पकडून आणला गेला होता व राजाज्ञेनुसार त्याला मारण्यासाठी नेले जात असताना ती सिंहाच्या पिंजऱ्यासारखी म्हणजे फाशीच्या पिंजऱ्यात बघत होती. ती म्हणजे तिस्सा व्याकुळ झालेल्या मनाने विचार करू लागले, जर मी त्याला म्हणजे संतुकाला पती म्हणून निवडू शकले तर मी जगेल, नाही तर मरेल असे म्हणून ती खाली मुख करून बसली किंवा अशी निर्धारपूर्वक प्रतिज्ञा करून ती तिच्या खाटेवर चेहरा खाली करून झोपली. नोचे मरिसामी सैने अधोमुखी निप्पजी. आता इथेही लक्षात घ्या की वयाच्या 16व्या-17व्या त्यावेळी विवाहाचं वय 15-16 होतं आणि ही त्या मनाने वयपड्ड म्हणजे वयात आलेली होती ती. आणि इथे एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे होती की आपण कोणावरती प्रेम करावं आणि कोणावर प्रेम करू नये आणि कोणासाठी जीव द्यावा म्हणजे प्रेमातमध्ये, हे समजल्या गोष्टी पाहिजे. लव इज नॉट अ लाईफ, इज अ पार्ट ऑफ लाईफ असं म्हटलं जातं. म्हणजे प्रेम हे जीवन नाही आहे, तर ते जीवनाचा एक भाग आहे. आपल्याला आपल्या स्टेटस म्हणजे कोणावर तुमचं प्रेम होऊ शकतं, पण यू मस्ट हॅव युअर करिअर फर्स्ट, यू मस्ट हॅव युअर स्टडी फर्स्ट, देन यू थिंक अबाउट लव. म्हणजे प्रेमामध्ये तुम्ही विचार करा, नंतर करा, त्याला काही हरकत नाही. प्रेम केलंच पाहिजे माणसांना, होतं कधी कधी, ते नाही असं नाही म्हणत आहे. पण तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे पहिल्यांदा, त्यानंतर तुमचं करिअर आहे आणि करिअरनंतर तुमची लाईफ आहे. ह्या दरम्यान जर तुम्हाला कोणाची प्रेम होत असेल तर पण कोणाला प्राधान्य पहिलं द्यायचं हे लक्षात घ्यायला पाहिजे. जर तुम्ही इथे आता पाहिलं, तुम्ही बघताय की संतोष हा चोर आहे, याला मारण्यासाठी घेऊन जाणार आहे आणि त्याच्या प्रेमामध्ये मुलगी पडलेली आहे. असं जर आताही आजच्या काळामध्ये पण असं होतं की आपण कोणावरती पण प्रेम करतो. एक महाराज आहेत म्हणजे कीर्तनकार आहेत, त्यांचं वाक्य खूप चांगलं आहे, खूप छान पद्धतीने बोलतात ते की मुलगी डॉक्टर आहे आणि मुलगा 12वी फेल आहे, हो कसं होतं का मॅच कोण आहे त्याने. तर मुलगी जर डॉक्टर असेल तर त्याला डॉक्टर मुलगाच पाहिजे. जर मुलगी IAS आहे, IPS आहे, वकील आहे आणि त्याला 10वी-12वीचा मुलगा जर आवडाल तर कशा प्रकारे होणार ते, त्याला मार्कही नाही आहे. सेम वाईस वर्सा मुलांचं पण बघून घ्या की मुलगा IPS आहे, डॉक्टर आहे, त्याला त्या स्टेटसनुसारच मुलगी पाहिजे, त्या स्टेटसनुसार मुलगा हवा असतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
कुठेही कसं पण आंधळं प्रेम करणं चुकीचं आहे असं माझं मत आहे. तुम्हाला तुमच्या स्टेटसनुसार तुमच्या योग्यतेनुसार मुलगी आवडली पाहिजे किंवा मुलगा आवडला पाहिजे. की प्रेम होतं ते त्याला काही मी नाही नकार देत नाही आहे, ते बालवयामध्ये होतं. पण प्रायोरिटी कोणाला येईल, म्हणजे प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे हे गरजेचं आहे, इथं समजलं पाहिजे. ही आता 16-17 वर्ष आहे, तिला अजून जग माहीत नाही आहे आणि ती म्हणते काय आहे की ह्या चोराबरोबर माझं लग्न झालं नाही तर मी जगेल, लग्न झालं तर मी जगेल नाही तर मरेल, एवढी बालबुद्धी असणारी ही मुलगी. आणि ती जाऊन रडते. पुढे काय लिहिलेलं आहे, अतस्सा पिता तं पवतीं सुत्वा एकधी तुताय बलवसिनेहो सहस्रंच दत्वा उपायेन चोरं विसज्जीपित्वा गंधोदकेन ढापेत्वा सब्बाभरण पटिमंडितं कारयित्वा पासादं पसेसी. म्हणजे काय झालं, तिच्या म्हणजे बद्दाच्या वडिलांनी ही बातमी ऐकली. एकुलत्या एक मुलीवर त्यांना खूपच प्रेम होतं. म्हणजे आज आमच्या भाषेमध्ये पापा की परी काय म्हणतात ते शब्द इथे वापरायला शकतो आपण. त्यांनी हजारोंची लाच देऊन युक्तीने चोराला म्हणजे संतुकाला सोडवून घेतले. भद्दापि परिपूर्ण मनोरथा अतिरेकालंकरण अलंकरित्वातं परिचरति संतुको कनिपाहं वितिनित्वा तस्सा आभरणेषु उपन्न लोभो बद्धे. हे पुढचे शब्द आहेत. अहं नगरगुत्तेन गहितमत्तो व चोरपपाते अधिवत्थाय देवताय सचाहं जीवितं लभामि तुय्यं बलिकम्मं उपसहिरिसामि ती पत्थणं आयचिं तस्मा बलिकम्मं सज्जापेहिती. म्हणजे काय म्हणाले पुढे, आपण कुठपर्यंत आलो होतो की सोडून घेतले. त्यानंतर त्यांना सुगंधी पाण्याने स्नान किंवा आंघोळ घालून सर्व अलंकार सजून आपल्या वाड्यात आणले. भद्दाही आपल्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे अतिशय आनंदित होऊन स्वतःलाही विशेष सुंदर अलंकाराने सजवले आणि ते त्या युवकाची सेवा करू लागले. भद्दाही परिपूर्ण मनोरथा कालंकरीन अलंकरित्वा तं परिचरती. हा इथे शब्द आलेला आहे की बद्दापि बद्दासुद्धा परिपूर्ण मनोरथा कालंकरीन अलंकरित्वा तं परिचरती. म्हणजे तिच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली आहे, ती तिची सेवा करू लागलेली आहे. सत्तू को कनिपाहं वितिनिमित्वा तस्सा आभरणेषु उपन्न लोभो बद्धे अहं नगरगुत्तिकेन गहितं मत्तो व चोरपपाते अधिवत्थाय देवताय सचाहं जीवितं लभामि तुय्यं बलिकम्मं उपसंहरिसामि ती पत्थणं आयंची तस्मा बलिकम्मं सज्जापयेति. म्हणजे त्यांनी काही काळ सुखाने एकत्र जीवन व्यतीत केले, पण संतोष म्हणजे तिचा नवरा एके रात्री तिच्यापासून दूर झोपला आणि त्याला तिच्या दागिन्यांची अतिशय लालसा निर्माण झाली. त्याने भद्देला सांगितले, भद्दे सच्चाहं जीवितं लभामि तुय्यं बलिकम्मं उपसंहरिसामि ती पत्थणं आयचिं तस्मा बलिकम्मं सज्जापेहिती. म्हणजे भद्दे जेव्हा नगरगुत्तिकाने मला पकडले आणि कडे लोटासाठी नेले तेव्हा तिथे असणाऱ्या एका देवतेला मी एक प्रार्थना केली होती, जर मला जीवदान मिळाले तर मी तुझ्यासाठी बलिकर्म म्हणजे देवतेसाठी काही अर्पण करीन, म्हणून आता तू बलिकर्मासाठी तयारी कर. तस्मा बलिकम्मं सज्जापेहिती. अशा प्रकारची ही सुरुवातीची गाथा झालेली आहे. सा तस्स मनं पुरिसामि. बद्दा म्हणाली, त्याच्या मनातली इच्छा मी पूर्ण करेन, म्हणून तिने बलिकर्माची ती बलिकम्मं सज्जापेत्वा सब्बा भरण विभूषिता सामिकेन सद्धि एकं यानं अभिरुह्य देवताय बलिकम्मं करिसामि ती चोरपपातं अभिरुहितुं आरब्धा. म्हणजे काय म्हणाली, बद्दा म्हणाली त्याच्या मनातली मी इच्छा पूर्ण करेन, म्हणून तिने बलिकर्माची तयारी केली. बद्दा म्हणाली त्याच्या मनातली इच्छा मी पूर्ण करेन, म्हणून तिने बलिकर्माची तयारी केली. तिने सर्व अलंकार परिधान केले. आपल्या पतीसह ती एका रथात बसली आणि मी देवतेसाठी बलिकर्म करणार आहे असे सांगून ती त्या चोरपपात म्हणजे जिथे गुन्हेगारांना फाशी दिली जात असे किंवा त्याचा मृत्यू होत असे या ठिकाणी जाण्यास निघाली. संतुकोचित्तेंसी
सब्बेषु अभिरुहन्तेषु इमिस्मा आभरणं गहेतुं न सक्का ती परिवारजनं तथैव ठप्पेत्वा तमेव बलिभाजनं गाहपेत्वा पब्बतं अभिरुहंतो तायसद्धिं पियकथं न कथेसी. म्हणजे संतुकाने मनात विचार केला, सर्वजण रथात असताना तिचे म्हणजे भद्दाचे दागिने घेणे शक्य नाही, म्हणून त्याने आपल्या नातेवाईकांना तिथेच खाली थांबवले आणि फक्त बदलात बलिपात्र हातात घेऊन आपल्यासोबत डोंगरावर चढण्यासाठी नेले. डोंगर चढताना त्याने तिच्याशी एकही गोड शब्द बोलला नाही. न कथेसी म्हणजे गोड शब्द बोलला नाही. सा इंगितेनेव तस्साधिपायं अन्यासी. भद्दा ते पाहून भद्दा त्याच्या मनातील हेतू फक्त त्याच्या हावभावावर ओळखू शकले. सत्तुको भद्दे तव उत्तर साटकं आमुचिंत्वा कायारूढ प्रसाधनं भंडिकं करोहि ती. मग संतुकाने भद्द सांगले, भद्दे तू तुझा वरचा साडीचा भाग म्हणजे उत्तर साठक उतरव आणि शरीराचे दागिने उतरून त्याची एक गाठ बांध. सामी मय्यंको अपराध होती. तेव्हा भद्दा म्हणाले, स्वामी मी काय अपराध केला आहे. की तू म बाले बलिकम्मत्थ अगतो ती संयम करोसी. का तू मला मूर्ख समजतोस. तू खरोखरच बलिकर्मासाठी इथे आला आहेस. बलिकम्मापदेशेन पण तवस आभरण गहेतून आगोतोय ती. म्हणजे तुम्हाला बलिकर्माच्या नावाखाली तू खरं तर माझे दागिने घेण्यासाठी इथे आला आहेस नाही का. पण हे दागिने कोणाचे आहेत आणि मी कोण आहे हे तरी तू स्पष्ट सांगशील. कस्स पण अय प्रसाधन कस्स अहं अंती. म्हणजे पण हे दागिने कोणाचे आहेत आणि मी कोण आहे हे तरी तू स्पष्ट सांगशील का. नाहं एतं विभागं जानामि ती. त्यावर संत म्हणाला, मी हे ओळखत नाही. म्हणजे मला तुझं मूल्य किंवा नातं माहीत नाही किंवा मला फरक पडत नाही, एक प्रकारचा अर्थ होतो. हो तू अय्य एकंपणं मे अधिपायं पुरेहि अलंकत नियामेन च आलंगितुं देहि ती. म्हणजे भद्दा म्हणाली, ठीक आहे स्वामी, पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. माझे पूर्ण अलंकारसह मला मिठी मारू द्या. तो साधू ती संपत्तीची म्हणजे त्याने हो म्हणाला, ठीक आहे. तो तयार झाला. सा तेन संपत्तीच्छित्त भावं यत्वा पुरतो आलंगित्वा पच्छतो आलंगिनो विय पब्बत पपाते प्यातेसी. म्हणजे त्याच्या संमतीची जाणीव होताच तिने पुढून मिठी मारली, मात्र पाठीमागून मिठी मारण्याच्या धाटात त्याला जोरात ढकलून डोंगरावरून खाली फेकले. सो पतित्वा चुन्न विचुन्नं अहोसी. तो खाली कोसळून पूर्णपणे चुरडला गेला, चक्काचूर झाला. ताय कथं अच्छर्यं दिस्वा पब्बते अधिवत्था देवता कौसल्यं विभावेंती इमा गाथा अभासी. म्हणजे तिने हे केलेले अद्भुत कार्य पाहून त्या डोंगरावर राहणारी देवता तिच्या कौशल्याचं गौरव करून म्हणाली. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या की भगवान बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आपल्याला की आर्य अष्टांगी मार्गातला सम्यक सती हा जो मार्ग सांगितलेला आहे त्यामध्ये चित्ताची जागृत अवस्था तुम्हाला असली पाहिजे, प्रसंगावधान असलं पाहिजे, तुम्ही कुठल्याही क्षणी सजग असलं पाहिजे. ते इथे तुम्हाला दिसतं. तुमची प्रसंगावता काय आहे, तुम्ही कुठल्या क्षणी कुठला निर्णय घेताय हे खूप महत्त्वाचं आहे. जर ते पहा तुम्ही 16-17 वर्षी तिचं लग्न झालेलं आहे, तुमची बालबुद्धी होती, पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने हे सर्व केलेलं आहे. म्हणजे प्रसंगावधानता तिने बाळगलेली आहे. कुठल्या क्षणी काय केलं पाहिजे हे तिने बघितलेलं आहे. तर ताय कथं अच्छर्यं दिस्वा पब्बते अधिवत्था देवता कौसल्यं विभावेंती इमा गाथा अभासी. म्हणजे तिने हे केलेले अद्भुत कार्य पाहून त्या डोंगरावर राहणारी देवता तिच्या कौशल्याचे गौरव करत म्हणाली, नहि सब्बेषु ठाणेषु पुरिसो होती पंडितो इत्थिपि पंडिता होती तत्थ तत्थ विचखन्ना. म्हणजे सर्व ठिकाणी पुरुषच बुद्धिमान असतो असे नाही, काही स्त्रियाही बुद्धिमान असते, प्रसंगानुरूप अत्यंत शहाणी असतात. नहि सब्बेषु ठाणेषु पुरिसो होती पंडितो इत्थिपि पंडिता होती लहू अत्थ विचंतिका. म्हणजे सर्व ठिकाणी पुरुष शहाणपणा दाखवतो असे नाही, स्त्रियाही शहाण्या असतात,
त्या झटपट निर्णय घेणाऱ्या असतात. तर अशा प्रकारची ही इत्थी पंडिता होती, म्हणजे स्त्री पंडित होते, ह्याच्याबद्दलची आजची ही ह्या पुस्तकामध्ये असलेली छोटीशी कथा. पण आपण अट्टकथा ही विस्तृतप्रमाणे सुरुवातीला पाहिली आहे की ती कशा प्रकारे पुढे जाऊन पंडित म्हणजे अजून पंडित होऊ शकते होते हे आपण अट्टकथेचा जेव्हा अभ्यास केला किंवा ती स्टोरी सुरुवातीला पाहिली त्याच्यावर समजलेलं आहे. ह्या धड्यामध्ये छोटीशी कविता होते, पण विद्यार्थ्यांना किंवा इतर जे अभ्यासक आहेत त्यांना इतर गोष्टी माहिती असाव्यात म्हणून ही आजची कथा थोडीशी लांबवलेली आहे. तर काही शब्द आहे त्याच्यामध्ये आलेले आहेत. वड्ढमाना म्हणजे वाढण्यायोग्य, वयपत्ता म्हणजे विवाहयोग्य किंवा वयप्राप्त, राजानायन म्हणजे राजात नेणे, पटिबद्ध चित्ता म्हणजे आसक्त किंवा मोहित, बलवसिनेहो अतिशय स्नेह, सहसंलंज म्हणजे हजारोंची लाट, गंधोदकेन सुगंधित पाण्याने, अतिरेकालंकारेन म्हणजे खूप जास्त अलंकाराने, वितिनामेत्वा म्हणजे वेळ घालून उशीर करून, नगरवृत्तिकेन म्हणजे नगराध्यक्ष किंवा नगराधिपती, बलिकम्म बळी देणे आहुती, चोरपातन कडे लोट, आरब्धा आरंभ केला, ओमचित्वा वस्त्र फेडणे किंवा सोडून टाकणे, कायारूढ पसाधन म्हणजे शरीराची सजावट, आभरण म्हणजे अलंकार, पसाधन म्हणजे सजावट, आलिंगिती म्हणजे आलिंगन, विभावेंती बुद्धिवंत, विचखन्ना म्हणजे दृष्टिक्षेप, अर्थविचितिंका म्हणजे अर्थबोध घेणे. अशा प्रकारचे आजची ही स्टोरी इत्थी पंडिता होती, म्हणजे बद्दा कुंडलकेसा हिच्याबद्दलची आज आपण स्टोरी ऐकलेली आहे, समजलेली आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट आजची समजली असेल. आपण पुढच्या वेळी इयत्ता 8वी 9वीचा धडा घेणार किंवा आपण 2 निबंध आहेत आपल्याला इयत्ता 9वी 10वीसाठी आपण निबंध लिहिणार आहोत. छोटेसे निबंध आहेत त्यांचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न करू किंवा दुसरा धडा घेऊया. सो होप आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. बोलण्याच्या नादामध्ये काही माझ्याकडून अपशब्द गेले असेल तर मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण काळाची गरज तीच आहे. प्रत्येक मुलाने मुलीने ह्या अजाणत्या वयामध्ये आयुष्याचा निर्णय घेण्यापेक्षा काही काळ जायला द्यायला गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं मी जे बोललो स्टेटस पाहिजे, म्हणजे स्टेटस म्हणजे जातीचं म्हणत नाही, शिक्षणाबद्दलचं बोलतो आहे, त्याच्याबद्दलचं बोलतो आहे की तुम्ही हाऊ टू म्हणजे तुम्ही कशा प्रकारे एकमेकांमध्ये. उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे की जर मुलगी 12वी IPS असेल, डॉक्टर असेल, IAS असेल आणि तिने जर 10वी 12वी जो फेल आहे, जो काहीच काम नाही करत, अशा व्यक्तीबरोबर प्रेम करणं कितपत योग्य आहे. किंवा मुलगा हा IPS डॉक्टर जो मोठ्या पदावरती आहे त्याने 10वी फेल, 11वी फेल, 9वी फेल अशा मुलीबरोबर प्रेम करणं कितपत योग्य आहे किंवा बरोबर वाटतं किंवा कसं दिसतं हेही आपण शब्द वापरू शकतो. कसं दिसतं ते बघायला पाहिजे. आजकाल प्रेम कोणाबरोबर होऊ शकतं, पण यू मस्ट हॅव फर्स्ट युअर स्टडी, देन युअर करिअर अँड आफ्टरवर्ड वॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करू शकता, पण आईवडिलांनी आपल्याला अभ्यास करण्यासाठी पाठवलेलं आहे, अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर करिअर तुम्हाला योग्य निवडला पाहिजे. त्यानंतर यू मस्ट अबाउट युअर लाईफ किंवा तुमच्या जीवनाचा जो जोडीदार तुम्हाला निवडायचा तो निवडू शकता. ही साधारणतः ही बेसिक सुरुवातीची जी आपली स्टोरी होती त्याच्यावरती मी थोडं भाष्य केलेलं आहे. जर कोणाला आवडलं नसेल तरी विचार समजून घ्या, त्यामागची भावना समजून घ्या की आपल्याला जास्त वेळ कशामध्ये व्यतीत करायचा आहे. ह्या गोष्टीसाठी करायचं आहे की आपल्या अभ्यासासाठी करायचं किंवा आपल्या करिअरसाठी करायचं आहे. यू मस्ट हॅव युअर गोल फर्स्ट. तुमचं ध्येय निश्चित असलं पाहिजे. त्या ध्येय निश्चितीमध्ये हे सर्व गोष्टी येत असतात. तर त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर गोल फर्स्ट. त्या गोलवरती म्हणजे ते ध्येयावरती जाण्यासाठी बरेच रस्ते असतात, त्यातला तुमचा रस्ता योग्य हे मधले अडथळे आपण समजूया. तुमच्या गोलापासून म्हणजे तुमच्या ध्येय उद्दिष्टापासून बाहेर काढण्यासाठी हे अडथळे असे समजूया. एकदा ध्येय निश्चित झालं, एकदा तुम्ही ते हासिल केलं ती गोष्ट, त्यानंतर
तुम्हाला जग ओपन आहे, तुम्हाला कोणी अडवणारं नाही आहे. पण समाजामध्ये आईवडिलांच्या दृष्टीमध्ये तुम्ही एक स्टेटस निर्माण करा, त्यानंतर तुम्हाला योग्य ती संध्या उपलब्ध होतील. असो आजचं लेसन्स आपण आज इथेच थांबवणार आहोत. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि आजचा विषय आपल्याला कसा वाटला हे आपण मला कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून आपण इथेच थांबतोय. नमो बुद्धाय.